नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 4 कोटी रुपये खर्चाच्या मेहकर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली असून सदर बांधकाम पलसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात येत आहे। पलसिद्ध कन्स्ट्रक्शन विविध बांधकामांची कंत्राट घेत असतात। पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचे मालक राजूभाऊ काटे यांच्या माध्यमातून करण्यात येणारे विविध कामे अतिशय चांगल्या दर्जाची व वेळेमध्येच पूर्ण करण्यात येतात। त्याच पार्श्वभूमीवर मेहकर पोलीस स्टेशनची इमारत सुद्धा अतिशय युद्ध पातळीवर प्रगतीपथावर दिसून येत आहे। या संदर्भात विदर्भ सत्यजितचे लाईव्ह न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ यांनी माहिती घेतली असता शिवसेनेचे माजी नगरसेवक रामेश्वर विसे यांनी या संदर्भात माहिती दिली असून पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी निलेश काळे व इतरांनी सुद्धा या इमारत बांधकाम संदर्भात व्यवस्थित माहिती दिली आहे। संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून चानेफळ व मेहकर येथील पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे 8 कोटी रुपयांचे बांधकाम मंजूर झालं होतं। त्यापैकी चानेफळ पोलीस स्टेशनच्या अद्ययावत इमारतीचे बांधकाम पूर्ण झालं आहे। मेहकर पोलीस स्टेशनची जुनी इमारत इंग्रज कालीन असून ती 1922 साली टिनपत्रे कौलारू अशा पद्धतीने उभारण्यात आली होती। तब्बल 102 वर्षांनंतर आता नवीन सुसज्ज अशा इमारतीचं बांधकाम सुरू झालं आहे। मेहकर लोणार तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम व अधिकारी कर्मचारी निवासस्थाने बांधकामाच्या मंजुरीसाठी संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून काही कामे मंजूर करून आणली। मेहकर पोलीस स्टेशनची इमारत बहुमजली असून त्यात पोलीस निरीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक यांची कार्यालय यासह इतर अनेक शाखांसाठी स्वतंत्र कार्यालय, स्वच्छतागृह याची व्यवस्था करण्यात येणार आहे। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर पोलीस स्टेशनमध्ये। मेहकर पोलीस स्टेशन इथं नवीन पोलीस इमारत बांधकाम सुरू आहे। एक 15 दिवसापासून या बांधकामाला सुरुवात झालेली आहे। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी जानेफळ आणि मेहकर या ठिकाणी नवीन इमारत व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीला यश आलेले आहे। आपण मेहकरचे माजी नगरसेवक आहेत शिवसेनेचे रामेश्वर विसे साहेब, आपण उर्वरित माहिती त्यांच्याकडून घेऊया। विसे साहेब नमस्कार। नमस्कार। मेहकर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम चालू आहे। हो। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी शासनाकडे मागणी केली होती की बाबा मेहकर आणि जानेफळ या ठिकाणी नवीन इमारत व्हावी। त्या मागणीला यश आलं, निधी सुद्धा आलेला आहे मागच्या वेळी आणि त्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल तुम्ही? आमदार साहेबांच्या प्रयत्नाने पहिले जानेफळची एक बिल्डिंग आली होती, की पूर्ण काम झालं तिचं। त्यानंतर मेहकरचे पोलीस स्टेशनची बांधकाम चालू आहे। 3.5 कोटीचं काम आहे। ही जवळजवळ 15 झाली चालू केलेली आहे आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे। पोलीस वसाहतीसाठी सुद्धा त्यांनी काही मागणी केलेली म्हणतात। हो, मागणी केलेली आहे। प्रगतीपथावर येते वसाहतीचं लवकरात लवकर होईल ती बी। बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत इथलचे आपले, आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलूया। काय नाव आहे तुमचं? मी संदीप शिंदे, पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कडून आम्हाला हे काम मिळालेलं आहे। कशी आहे बांधकामाची याची म्हणजे प्रोसिजर आता, किंवा खोल्या किती, ऑफिस वगैरे काय, हॉल वगैरे काय नाही? याच्यामध्ये PI साहेबाचे केबिन आहे, बार्निशी आहे, ठाणे अंमलदार आहे, 2 जेल आहेत लेडीज आणि जेंट्स, टॉयलेट आहे, ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम आहे। 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे। 25,000चा GSR आहे। त्यामध्ये पाण्याची टाकी आहे। कधी सुरू झाला अंदाजाने? हे जवळपास 1 महिना झालाय चालू होऊन। कधी पूर्ण होईल बिल्डिंग? 1 वर्षाचा कालावधी आहे। 1 वर्षामध्ये काम पूर्ण होऊन जाईल। 1 वर्षाचा अवधी दिलेला आहे का? काय नाव आपलं? माझं निलेश काळे, मी पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी आहे आणि इथला इंचार्ज। कामाबद्दल काय सांगाल आता? काम आम्हाला साहेबांचं थोडं चुकलं बोलण्यात, कारण आम्ही 6 तारखेला हे काम चालू केलं। आम्हाला वर्क ऑर्डर भेटली, मधात काही 1-2 मॅटर झाले पोलीस डिपार्टमेंटचे, त्यामुळे आम्हाला जागा अवेलेबल नव्हती। म्हणून मग आम्ही थोडं 6 तारखेला काम चालू केलं। आजची तारीख आहे 26 आणि 26 तारखेपर्यंत पाहू शकता हे आम्ही पूर्ण खोदकाम करून, पूर्ण एरियाचा खोदकाम करून याच्यात परत PCC पुटिंग जे प्रोसिजर प्रमाणे आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं काम सुरू आहे। म्हणजे 10 ते 12 दिवस झाले आम्हाला काम सुरू करायला।
आणि सगळे लोक कर्मचारी असो, पोलीस कर्मचारी असो किंवा येणार जाणार सगळे लोक असो, हे लोक आमच्या कामावर खुश आहेत. कारण सन्माननीय प्रसिद्ध कंपनीचे जे ऑनर आहेत, आमचे अर्जुनराजे काटे साहेब असो किंवा राजेंद्रदा काटे साहेब असो, यांचं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदारांना हीच मागणी असते, हे सांगणं असते की बुवा आपल्याला काही पैसे उरो ना उरो, पण आपण आपलं काम इमानदारीनं सेवाभावानं करायचं, जेणेकरून जो जनसन्मानात जो आपला काटे परिवाराचा म्हणजे काटे महाराज एक ब्रँड म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. पण तेव्हा काटे महाराज हे नावाला कधी कलंक लागला नाही पाहिजेत, कधी या नावाला खराबी आली नाही पाहिजेत. आपल्याला पैसे उरो न उरो फक्त आपण सेवा करायची आणि इमानदारीनं सगळं काम प्रोसिजर प्रमाणे करायचं. काय नाव आहे तुमचं? मेरा नाम फयाज ठेकेदार है। अच्छा, क्या बोलेंगे बांधकाम के बारे में? बांधकाम अच्छा चालू है अच्छा, और कंपनी भी अच्छी है। अभी तक के जैसा जो भी प्लान डिजाइन के हिसाब से जो भी आइटम है, गज है, लोहा है, सीमेंट है, अच्छा, वो पूरा डालना चालू है। अभी तक कंपनी की तरफ से हमको ऐसा कभी कोई इंस्ट्रक्शन नहीं रहता कुछ कम डालो, उल्टा ये बोलते कि भाई अच्छे से अच्छा करो और फास्ट करो काम। साहब ने बोले कि 1 साल लगेगा, पर हमको 6 महीने का टाइम देवा है। अच्छा, 6 महीने में हमारा काम पूरा हो जाएगा। रेडी हो जाएंगे। अभी हमने पंचायत समिति का भी काम करे, वहाँ पे भी हमको 1 ही साल देवा था, पर वो 7 महीने में हमने फाइनल कर दिए। अच्छा, हैंड ओवर कर दिया क्यों? नहीं, अभी हमारा काम जो है बांधकाम का हो गया, अभी उसका टाइल्स का, कलर का, उसका काम चालू है। चिल्लर चालर बाकी आहे। हाँ, हमारी बिल्डिंग फाइनल हो गई बांधकाम। काय नाव तुमचं? अमीन ठेकेदार. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल बांधकाम? काम एकदम सुपर चालू आहे साहेब. बरं. अरे स्टील सगळं ओरिजिनल चालू आहे. त्याच्याबद्दल काय काम रेगुलर वैसा 500 TMT बार वापरते, पण यहाँ पे 550 TMT बार वापरना चालू है। वो भी जो ISI कंपनी, जो स्टैंडर्ड कंपनी है, वो कंपनी का पूरा माल वापरना चालू है। कॉन्क्रीट भी पूरा रेडी मिक्स आता, M25 M30 ग्रेड का माल वापरना चालू है। हे होते शिवसेनेचे माजी नगरसेवक रामेश्वर भिशे साहेब, या बांधकामावरचे निलेश काळे साहेब आणि काही काम करणारी मंडळी होती, इंजिनियर होते। फलसिद्ध कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून हे काम चालू आहे। फलसिद्ध कंस्ट्रक्शन गेल्या अनेक वर्षापासून मेहकर मतदारसंघासह जिल्ह्यात व महाराष्ट्रातही अतिशय चांगले बांधकाम करत आहे। म्हणजे बांधकाम करत असताना, माल वापरत असताना कुठेही कंजूसी करू नका, अशी सूचना फलसिद्ध कंस्ट्रक्शनचे मालक राजूभाऊ काटे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। आणि राजूभाऊच्या कोणत्याही कामाची तक्रार आमच्या माहितीनुसार आतापर्यंत झाली नाही। हे बांधकाम चांगलं होत आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।